के लिए सगळे तयार आहात प्रभूच्या वचनासाठी? ये जो जमीन मिलेगी जहाँ रस्सी गिरेगी वो उसकी जमीन है. मग पहिल्यांदा असं व्हायचं की दोऱ्या टाकण्यात यायचे की जिथे ज्याची दोरी पडेल तो वाटा तो भाग त्याला देण्यात यायचा. सो ठीक है, तो दाऊद कहता डाल दो रस्सी, जिधर भी रस्सियां गिरेगी मेरे को परमेश्वर का वास्तव मिलेगा. I will have a goodly and godly heritage. आमेन. मग म्हणूनच दाऊद म्हणतो की माझ्या दोऱ्या की दौलत है. आमेन. सदियों की दौलत हमें मिली है. मग या गाण्यामध्ये आपण तेच ऐकलं की तू माझे पुरातन काळातलं प्रभूजी तू माझा वाटा आहे किंवा भाग आहेस. इस दौलत को लोग ढूंढते रहे उनको मिला नहीं, लेकिन हमने ढूंढा नहीं फिर भी हमको मिला. आमेन. हालेलुया. हालेलुया. कितीतरी लोक शोधत राहिले पण त्यांना भेटलं नाही, पण आपल्याला तो वाटा भेटलेला आहे. Amen. थँक यू लॉर्ड. हालेलुया. So church, be happy, be glad about your inheritance, your position in Christ. आमेन. म्हणून चर्च नेहमी आनंदित असा की तुमचा जो वाटा किंवा तुम्हाला जे पद येशूमध्ये देण्यात आलेलं आहे त्यासाठी. Amen. हालेलुया. So जो दुनिया के पास नहीं वो आपके पास है. आमेन. मग जे जगाकडे नाही ना ते तुमच्याकडे आहे. और वो कौन है? वो प्रभु यीशु मसीह है. ते कोणी नसून स्वतः येशू ख्रिस्त आहे. एक कहानी मैं हमेशा सुनाता हूँ, फिर से बताऊंगा. सो एक बार एक राजा बोलता है कि कल सुबह मैं अपना दरबार खोलूंगा, राज्य खोलूंगा, और जो भी व्यक्ति जिस चीज को जाके हाथ लगाएगा पकड़ेगा वो चीज उसकी. हालेलुया. मग एकदा एक राजा असंच दरबार उघडतो आणि म्हणतो की मी अशी घोषणा करतो की उद्या सकाळी मी जेव्हा दार उघडेल जो कोणी ज्या गोष्टीला हात लावेल ती वस्तू त्याची होऊन जाईल. सो लोग रात भर सोए नहीं, लोग सोचने लगे कि कल किसको पकड़ूंगा मैं. ओके, इस आदमी की औरत बोल रही है सुनो जी, ओके कल सुबह भागोगे ना तो राजा की जो रानी साहबा है उनके हार को जरूर पकड़ना. प्रेज़ द लॉर्ड. तो पत्नी अपने पति को सिखा रही है रात भर कि एक काम करना, रानी के बराबर हार को पकड़ना, क्योंकि राजा तो बोले जिस चीज को तुम हाथ लगाओगे वो तुम्हारी हो गई. मग बरेच लोक आपापसात बोलायला लागले. बायको नवऱ्याला म्हणायला लागली की ऐका, जेव्हा उद्या सकाळी दरबार उघडेल तर तुम्ही पहिलं जाऊन राणीचा हार धरा, कारण तो मला हवा आहे. कुछ लोग बोले कि बच्चे बोले कि पापा तुम जाओगे तो पहला राजा साहब के हाथी को पकड़ो, मेरे को हाथी चाहिए. ओके, तो हर कोई अपनी अपनी प्लानिंग बना रहा है कि कल सुबह राज दरबार गेट खुलते ही हम कौन सी चीज को पकड़ेंगे. मग असं झालं की सगळे एक एक विचार करायला लागले की उद्या सकाळी जेव्हा दरबार उघडेल किंवा दार उघडेल तर मी कोणत्या गोष्टीला हात लावला पाहिजे म्हणजे ती गोष्ट माझी होईल. तो सुबह हो गई और सब लोग सामने खड़े रहे. ओके, रेसिंग के लिए अभी मैं जाने वाला हूँ. ओके, शायद कुछ लोग, एक छोटी लड़की खड़ी थी, वो हंस रही है. तो उन्होंने पूछा अरे गुड़िया तू क्यों हंस रही है, तूने क्या सोचा, क्या पकड़ने वाली. मैं तो पकड़ूंगी किसको, मैं तो पकड़ूंगी, मैं तो लूंगी. हाँ, अभी सब लोग सोचते होंगे ये बच्ची का हाथ क्या पकड़ेगा, है ना. हम लोग तो जाके बड़ी बड़ी चीजें पकड़ेंगे. सो जैसे सब लोग भागते, कुछ लोग हाथी को पकड़ते, कुछ लोग घोड़े को पकड़ते, कुछ लोग सोने के एक स्तंभ को पकड़ रहे, कुछ लोग राजा के चेन को पकड़ रहे, इसको पकड़ रहे, है ना. उधर सब गोल्ड रखा है, हर कोई अपनी अपनी चीज ढूंढ रहा है. सकाळी दार उघडल्याबरोबर कोणी राजाच्या जो स्तंभ आहे सोन्याचा त्याला धरतय, कोणी राजाच्या माळेला धरतय, कोणी कुठे तर कोणी कोणती मौल्यवान गोष्ट आहे त्याला जाऊन धरत होते. और राजा देख रहा है सब क्या चल रहा है. ओके, और उतने में ये लड़की भागते जोर से आती है और राजा को पकड़ लेती है. हालेलुया. मग अचानक एक मुलगी पळत येते आणि जोरात राजाला मिठी मारते. तो सब हंसने लगे, अरे क्या है बच्ची, पागल है. ओके, तो राजा बोलता अरे बेटा तेरे को क्या चाहिए वो पकड़. वो बोलती मुझे जो चाहिए मैंने पकड़ लिया. मग हा राजा म्हणतो अरे बाळा तुला जे हवा आहे त्याला धर, मला कशाला धरतीयस. मग ती म्हणते की नाही मला हेच धरायचं होतं, मला जे पाहिजे होतं मी ते धरलेलं आहे. बरोबर. हाँ, क्या आपने जो आपको चाहिए पकड़ा है, सवाल कर रहा हूँ मैं. मग तुम्हाला जे हवा आहे ते घेतलं आहे का, त्याला धरून राहिले आहात का. धरलेत का. हाँ? क्या आप बोल सकते हो कि मैंने जो चाहिए था मैंने पकड़ा है. आमेन. हाँ? हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. कुछ लोग है ना जिसने पकड़ा है ना वो सच में उसको पकड़ के रहेगा. देखो बाइबल में जब भी लिखा गया है होल्ड फास्ट
या जैसे लिखा है, होल्ड फास्ट टू योर कन्फेशन्स. मग जसं की बायबलमध्ये बऱ्याच ठिकाणी असं लिहिलेलं आहे की तुमच्या मुखाची जी कबुली आहे तिला धरून घट्ट धरून ठेवा. So whenever God is advising you to hold fast something, which means that it can be stolen or it can be lost. मग जेव्हा कधीही प्रभू म्हणतो की घट्ट धरून ठेवा, याचा अर्थ असा आहे की ते चोरीही होऊ शकतं किंवा ते जाऊही शकतं. हाँ, सो तुम जो कबूली कर रहे हो, विश्वास की या घोषणा कर रहे हो, प्रभु क्यों बोल रहा है उसको पकड़ के रहो, उसको बोलते रहो, क्योंकि वो कोई चुरा भी सकता है. इसीलिए मग प्रभू जेव्हा कबुलीबद्दल येतं तर प्रभू का म्हणत आहे की तुमच्या विश्वासाची कबुली त्याला घट्ट धरून ठेवा, याचा अर्थ असा आहे की कोणीतरी त्याला चोरूही शकतं. ओके, तो अपने ऊपर है. एनीवेज, तो ये बच्ची ने जैसे पकड़ा तो राजा बोलता है, अरे बेटा, तो बोली, राजा जी आप क्या बोले कि तुम जिस किसी चीज को किसी को पकड़ोगे तो वो तुम्हारा हो जाएगा. मग हे लेकरू राजाला उत्तर देता आणि म्हणतं की राजा तुम्हीच म्हटला ना की जी कुठलीही गोष्ट तुम्ही धरताल ती गोष्ट तुमची होऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो मैंने अगर राजा को पकड़ा है, इसका मीनिंग क्या है? राजा भी मेरा, राजा का सब कुछ मेरा. हालेलुया. हालेलुया. मग मी जर राजाला धरलेला आहे तर राजा पण माझा आहे आणि राजाचं जे काही आहे ते माझं आहे. सबसे हालेलुया. बुद्धिमान लड़की निकली है. Amen. ओके, कि एकदम जाके सही व्यक्ति को पकड़ा. इन्होंने तभी हाथी को पकड़ा, गोल्ड को पकड़ा, चांदी को पकड़ा, इसको पकड़ा, वो कुछ नहीं है, छोटा छोटा चीज है. लेकिन अगर राजा को पकड़ा तो पूरा राज्य उसका हो गया. आमेन. सगळ्यात हुशार आणि बुद्धिमान ती मुलगी होती. का? कारण तिला माहिती होतं राजाला धरलं म्हणजे सगळं काही भेटलेलं आहे. आमेन. हालेलुया. चुन लिया, मैंने चुन लिया, यीशु मसीह को चुन लिया, जीवन भर. आमेन. हालेलुया. जीवन भर के लिए चुना है मैंने यीशु को. Amen. यीशु को मैंने सिर्फ संडे के लिए या गुरुवार के लिए या शिल्पा से शादी करने के लिए नहीं चुना था. ओके, या फिर नौकरी मिलने के लिए नहीं चुना था, या फिर पगार मिलने के लिए, पैसा मिलने के लिए, या कुछ प्रार्थना के आशीर्वाद मिलने के लिए नहीं चुना यीशु को. अब चुना होगा उस रीजन से, लेकिन अभी नहीं. अभी अपना वो गाना है ना, कुछ मिले या ना मिले प्रभु की स्तुति हो, वो बढ़े और मैं घटूं, प्रभु की स्तुति हो. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. तो ये अपने जीवन का गीत होना चाहिए कि कुछ मिले या ना मिले, यीशु की स्तुति. Amen. Amen. हालेलुया. सो चर्च, तुम्हाला देव मिळालेला आहे, परमेश्वर मिळाला आहे. ओके, आइए ना उसके पीछे हम चलते हैं. If we have got Christ, we have got everything. Amen. जर तुम्हाला ख्रिस्त भेटलेला आहे, तुम्हाला सगळं काय भेटलेलं आहे, यीशु मसीह आपको मिला है, तो सब कुछ आपको मिला है. Amen. हालेलुया. 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 जिनको यीशु मसीह मिला है, जोर से बोलो हालेलुया. हालेलुया. एक जगह यीशु मसीह ने बोला, जो मुझे दुनिया के सामने कबूल करता है, मैं उसको आसमान में, स्वर्ग में, देवदूतों के सामने और मेरे स्वर्गीय पिता के सामने कबूल करूंगा. मग एक दिवशी स्वतः प्रभू येशूच म्हटले की जो कोणी मला मनुष्यांसमोर स्वीकारितो, मी त्याला सर्व लोकांसमोर किंवा सर्व स्वर्गदूत आणि स्वर्गासमोर आणि लोकांसमोरही मी त्याचा स्वीकार करेन. हालेलुया. हालेलुया. सोचो तुम, सबके सामने प्रभु बोल रहा है, हाँ ये आशीष है. ये बोलेगा, किसको पृथ्वी पे कौन नहीं पहचानता था, लेकिन देवदूत बोलते हाँ मेरे को मालूम है. हाँ, सब लोग बोले हाँ मेरे को मालूम है. अब्राहम भी बोलेगा Amen. हाँ मेरे को मालूम है. क्यों मालूम है? पास्टर इसलिए नहीं, क्योंकि इसने यीशु को स्वीकारा है. आमेन. हालेलुया. Amen. हालेलुया. हाँ, ये रोशनी है, प्रभु बोलेगा. अरे रोशनी कौन? तुमको नहीं मालूम होगा, स्वर्ग जानता है. स्वर्ग में सब लोग बोलेंगे हाँ ये बंदी मालूम है मेरे को, ये बंदी मालूम है. क्यों? क्योंकि इसने यीशु को स्वीकारा था. Amen. जिस दिन इसने यीशु को स्वीकारा था अपने जीवन में, तो पूरा पार्टी हो गया था स्वर्ग में. हाँ, स्वर्ग में एकदम आवाज हो गया, जल्लोष हो गया. हम बोले क्या हो गया भाई, क्या हो गया? तो पता चला कि धरती पे रोशनी नाम की एक बंदी ने यीशु को अपना जीवन दिया. हालेलुया. दैट इज व्हाट बाइबल सेज. मग असंच बायबल म्हणत आहे की जेव्हा तुम्ही येशूला स्वीकारता तर अख्खं स्वर्ग राज्य करतं किंवा आनंद करतं. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो चलो हम आगे बढ़ते हैं. बाइबल सेज द वर्ड ऑफ गॉड इज वेरी क्लोज टू योर माउथ. मग बायबल म्हणतं की प्रभूचं वचन तुझ्या मुखाच्या खूप जवळ आहे. लेट्स रीड आवर बाइबल्स फ्रॉम रोमन्स चैप्टर 10. चला तो रोमकरास पत्र 10वा अध्याय काढूया एंड वर्स 4 ऑनवर्ड्स. 4थ्या वचनापासून पुढे. देखो यहाँ पे सुंदर लिखा है,
For Christ is the end of the law for righteousness to everyone who believes. ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती आहे जो कोणी विश्वास ठेवतो त्याला. विचार करें कि एवढी मोटी गोष्ट है. तुमको मालूम नियम शास्त्र क्या है? खतरनाक है. नियम शास्त्र के अगर आप श्राप पढ़ोगे, अनुवाद 28 में पूरी लिस्ट लिखी है श्रापों की. हाँ, चलो जाते हैं ना, जाके देख लेते क्या है. श्राप कोई पढ़ना नहीं चाहता, लेकिन चिंता मत करो, मैं आपको श्राप क्यों पढ़ा रहा हूं कि जैसे ये बंदी ने एक काम किया, राजा को पकड़ा तो सब उल्टा हो गया, वैसे ही मैं आपको श्राप का सिर्फ ज्ञान दूंगा, लेकिन एक चीज आप पकड़ोगे तो पूरा श्राप उल्टा हो जाएगा. आमेन. मग जसं या मुलीचं मी उदाहरण सांगितलं की या मुलीने राजाला धरलं आणि सगळं काही उलट होऊन गेलं, त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताला धरताल सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी विपरीत होतील. श्राप उल्टा होगा मतलब क्या होगा? आशीर्वाद में बदलेगा. आमेन. ओके, श्राप तुम्हारे पे उल्टेगा नहीं, उल्टा होके आशीर्वाद में चेंज होगा. ये याद रखो. हालेलुया. तो आप पढ़ सकते हो अनुवाद 28:15 से. मग अनुवाद 28:15 पासून तुम्ही पुढे वाचू शकता. बहुत खतरनाक लिखे है. इसमें सारे श्रापों की लिस्ट है, किसके लिए? जो आज्ञा पालन नहीं करते हैं. ओके, सो बहुत इसमें आप देखोगे, जैसे मैं एक चीज बता रहा हूँ, cursed shall you be in the city and cursed shall be you in the country. मग बरेचसे खूप भयानक असे जे श्राप आहेत ते इथे लिहिलेले आहेत. त्यातलं मी एक तुम्हाला सांगतो की जो आत गावात येईल तोही श्रापित आहे, तेव्हाही श्रापित आहे, आणि गावाच्या किंवा वेशीच्या बाहेर जाईल तेव्हाही तो श्रापित आहे. हाँ, तो कोरोना टाइम में लोग क्या बोलते थे, हम तो मस्त गांव में जाके रहे, उधर कोरोना नहीं था. लेकिन जो आदमी श्रापित है ना, वो गांव में घुसे, गली में घुसे, शहर में घुसे, क्वारंटाइन हो जाए, होटल में छिप जाए, लेकिन वो श्रापित है तो उसको श्राप छोड़ने वाला नहीं है. ओके, डरो मत, तुम लोग को श्राप की पढ़ाई नहीं करना है. लेकिन मैं क्यों श्राप का थोड़ा सा बताना चाहता हूँ, क्योंकि आपको पता चलेगा यीशु मसीह ने आके इन श्रापों को दी एंड कर दिया. आमेन. इसलिए मैं बताना चाहता हूँ. मी का हे तुम्हाला श्राप शिकवत आहे, कारण तुम्हाला कळायला पाहिजे की जेव्हा येशू ख्रिस्त आला त्याने हे सगळे श्राप त्याचा खात्मा करून टाकला. 19वें वचन में लिखा है, देखो, cursed shall you be when you come in and cursed shall you be when you go out. तू आत येशील तेव्हा तू श्रापित होशील आणि बाहेर जाशील तेव्हा तू श्रापित होशील. मतलब तू पनौती रहेगा, घर के अंदर आएगा तो पनौती, घर के बाहर जाएगा तो पनौती. तो लोग बोलेंगे ये अंदर भी नहीं आना चाहिए, बाहर भी नहीं जाना चाहिए. मतलब क्या कंफ्यूजन है पूरा. 20वां वचन लिखा है, द लॉर्ड विल सेंड ऑन यू cursing, confusion and rebuke in all that you set your hand to do. आणि मग पुढे लिहिलेलं आहे, ज्या ज्या कामात तू हात घालशील ते काम श्राप होईल, कारण परमेश्वराने तुला ते काम गोंधळात पडेल, का? कारण परमेश्वराने तुला श्रापित केलेले आहे. कंप्लीट कर. अजून बघ पुढे. मी पूर्ण वचनच वाचते. तू परमेश्वराचा त्याग करून दुष्कर्म केल्यामुळे ज्या ज्या कामात हात घालशील त्यात परमेश्वर तुला श्राप देईल, तुला गोंधळात पाडेल आणि तुला शासन करील, ते इतके की तुझा नायनाट होऊन तू लवकरच नाहीसा होशील. बस पास्टर, बस. ओके, ये तो मैंने बस 2-3 ही पढ़ा. सो ऐसे बहुत कुछ लिखा है. ओके, बीमारी के बारे में लिखा है. 21वें वचन में लिखा है कि परमेश्वर महामारी तुझ पर भेजेगा. ओके, परमेश्वर तुझे अपचन देगा, बीमारी से करेगा, वगैरह वगैरह. सबको नहीं. ओके, जो आज्ञा पालन नहीं कर रहे. ओके, अभी मैं उधर नहीं जा रहा हूं, अभी हम आते हैं आज के वचन में. गैलेशियंस चैप्टर 3:13 में बाइबल खोलो. गलातिकरास पत्र याचा 3रा अध्याय 13व्या वचनाकडे आपण बायबल उघडूया. मसीह ने जो हमारे लिए शापित बना, हमें मोल लेकर व्यवस्था के शाप से छुड़ाया. हमें मोल देकर किससे छुड़ाया? व्यवस्था के श्राप. जो मैंने तो पूरा लिस्ट भी पढ़ा नहीं. ओके, वो बाद में घर जाके आराम से पढ़ लेना. ओके, नॉर्मली हम अनुवाद के 28 के पहले आशीर्वाद पढ़ लेते, बंद करते हैं, लेकिन आगे श्राप भी है. लेकिन ये वचन उन सारे श्रापों को कैंसिल कर देता है. आमेन. हे वचन सगळ्या त्या श्रापांना बंद करून टाकतं किंवा कॅन्सल करत आहे. तो अगर कोई आपको श्राप के बारे में बताता है कि आप श्रापित है, तो उनको बोलो हाँ मैं श्रापित था, लेकिन गलती पत्र 3:13 के मुताबिक यीशु ने मुझे श्रापों से मुक्त कर दिया है. आमेन. क्लियर.
जर कोणी पण येऊन तुम्हाला म्हणतं की तुमच्यावर श्राप आहे, तुम्ही श्रापित आहात, तर त्याला दाखवा. म्हणा की गलतीकरास पत्र 3:13 मध्ये लिहिलेलं आहे, ख्रिस्ताने मला सर्व श्रापांपासून सोडवले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खंडणी भरून सोडवले आहे. अगर आपके हाथ मचल रहे हैं, आपको सिर्फ मुंह से जवाब नहीं देना है, आपको पंजे से उसको जवाब देना है. तो हाथ में लिखो गलतियों 3:13, ओके, और चिपका दो. क्यों? क्योंकि यही आंसर है. परत वाच बरं. मसीह ने जो हमारे लिए शापित बना, हमें मोल लेकर व्यवस्था के शाप से छुड़ाया, क्योंकि लिखा है, जो कोई काट पर लटकाया जाता है वह शापित है. आमेन. आमेन. काट पर म्हणजे क्रूसावर. यीशु क्यों क्रूस पर लटका? वो श्रापित नहीं था, लेकिन हमारे लिए श्रापित बना. कळलं? एक्चुअली हम उधर लटकना चाहिए था, लेकिन यीशु मसीह वहां पर लटके रहे. क्यों? सो दैट वी कुड बी रिडीम्ड फ्रॉम द कर्स ऑफ द लॉ. का? कारण मग आपण जो श्राप आहे झाडावर टांगलेला किंवा नियमशास्त्राचा जो श्राप आहे त्याच्यापासून बंधनमुक्त व्हावे. हालेलुया. तो हालेलुया. देख रहे हो आप, नियम शास्त्र के श्राप से हमें छुटकारा मिला है. आमेन. So that is why Bible says, now therefore let us come boldly before the throne of grace. म्हणूनच तर बायबल म्हणतं की चला तर आपण धैर्याने त्याच्या सिंहासनासमोर, कृपेच्या सिंहासनासमोर जाऊया. Amen. आमेन. क्या आप धैर्य से आते हो परमेश्वर के आसन के पास? तुम्ही धैर्याने येता का प्रभूच्या सिंहासनाकडे? तो आते जाओ. प्रभु देख तेरी बेटी आई है, प्रभु देख तेरा बेटा आया. आमेन. पहले हम लोग आते थे, प्रभु सॉरी, प्रभु क्षमा कर, प्रभु क्षमा कर, मैंने पाप किया, प्रभु क्षमा कर. बहुत लोगों का आजकल आज भी यही स्टाइल है. ओके, वो बस क्षमा की भावना. मैं नहीं बोल रहा हूँ क्षमा मत मांगो, लेकिन मैं बोल रहा हूँ इस भावना से आ जाओ कि प्रभु ने क्षमा कर चुका है और वो हमारा पिता है. ओके, आपके क्षमा मांगने के बाद वो क्षमा नहीं करने वाला है. सूली पर यीशु ने सबों के पाप क्षमा कर दिए. आमेन. तुम्ही जेव्हा क्षमा मागताल तेव्हा क्षमा होणार नाही, तर क्रूसावर तुमच्या सगळ्या पापांची त्याने क्षमा करून टाकली आहे. ओके, सो अभी 4th वर्स रोमन्स 10:4 में लिखा है. मग रोमकरास पत्र 4:10 मध्ये लिहिलेलं आहे. 10:4 मध्ये लिहिलेलं For आहे. Christ is the end of the law for righteousness to everyone who believes. आमेन. मग 10:4 मध्ये असं लिहिलेलं आहे, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियम शास्त्राची समाप्ती असा आहे. So actually परमेश्वर ने ये किताब दे दी नियम शास्त्र की. ओके, बहुत सारे लिस्ट दिया, ये करो वो करो. क्यों? मनुष्यों ने ही मांगा कि हे ईश्वर भी नहीं, हमें लिस्ट दो, हम पूरा करके दिखाएंगे. हाँ, बरेच लोग असे घमंडी असतात. हाँ पास्टर, हमको दिखाओ तुम क्या क्या करने का, हम करके दिखाएंगे. ओके, हमको झुकना बिकना नहीं है, तुमसे बोलो वो हम लोग देखो करके दिखाते हैं. नहीं, वैसा नहीं होता है. उन्होंने बोला हमको, आम्हाला आज्ञा द्या, आम्ही करून दाखवतो. परमेश्वर ठीक है, करके दिखाओगे? 10 तो करके दिखाओ. 10 भी नहीं हुए. फिर उधर बहुत बड़ा लिस्ट आया, ये क्या म्हणतात, रिवाज, वो रिवाज, हर रिवाज की लिस्ट आई. सो ह्यूज बुक गॉड गेव टू द पीपल ऑफ इस्रायल. मग इस्रायली लोकांना एवढं मोठं पुस्तक नियमशास्त्राचं प्रभूने दिलं. So whoever does it, he will be called righteous. मग जो कोणी हे करेल त्याला नीतिमान म्हणण्यात येईल, असं जुना करार होता. हाँ, अभी यार इतना बड़ा मैं कब करूंगा, मेरे को तो मालूम भी नहीं है बाइबल क्या है. तो नीतिमत्वता नहीं मिल रही थी. But praise be to God, Bible says Jesus Christ came as the end of law for us to become righteous. पण प्रभूला धन्यवाद असो, म्हणूनच या वचनात लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्त आला का? कारण नियमशास्त्राची समाप्ती व्हावी म्हणून. हालेलुया. हालेलुया. अभी मुझे जरूरत नहीं है कि मैं मूसा के जो रीति रिवाज है उसको करूं. अभी जरूरत नहीं कि मैं एक मेमना लेके जाऊं और उसका बलि चढ़ाऊं. क्यों? क्योंकि यीशु मसीह इसने दी एंड कर दिया है ये सारे नियम शास्त्रों को. किस लिए? क्योंकि मैं नीतिमान ठहराया जाऊ. आमेन. मी नीतिमान ठरवला जाऊ म्हणून प्रभूने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत And माझ्यासाठी. how did you become righteous? Only by believing. आणि तुम्ही नीतिमान कसे ठरता? फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून. Amen. हालेलुया. Such a great God we have that He has made things so simple and easy for us. मग किती थोर आणि महान परमेश्वर आपला आहे, त्याने आपल्यासाठी सगळ्या गोष्टी सोप्या 5th केलेल्या verse आहेत. में लिखा है, देखो, for Moses writes about the righteousness which is of the law.
मग 5व्या वचनात लिहिलेलं आहे, कारण मोशे असे लिहितो, जो मनुष्य नियमशास्त्राचे नीतिमत्व आचरितो तो तेने करून वाचेल. हाँ, जो मनुष्य जैसा पालन करेगा वैसा वो बचेगा, पालन नहीं किया तो नहीं बचेगा. सिंपल, मोसेस बोल रहा है, और उससे वो नीतिमान ठहराया जाएगा. लेकिन हम लोग जिसने विश्वास किया, 6th वर्स, बट द राइचियसनेस ऑफ फेथ स्पीक्स इन दिस वे. वाव. मग हे 6वं वचन खूप सुंदर आहे, लिहिलेलं आहे, परंतु विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व म्हणजे तो आपल्या मनात म्हणू नको की. नाही असं म्हण, अच्छा ठीक आहे, पुढचं जाऊ दे. स्पीक्स इन दिस वे. मग असं म्हण की. ओके, सो जो विश्वास से नीतिमान है वो यूं बोलते हैं. मग तो व्यक्ती असा बोलेल. वो यूं सोचते नहीं है, वो यूं बोलते हैं. आमेन. हालेलुया. विश्वास का जो व्यक्ति है परमेश्वर की बातें बोलता है, आमेन. चुप नहीं बैठता है, मन में नहीं सोचता है. मन में सोचना वो मेडिटेशन, वो अलग है. मेडिटेशन में भी बोलना होता है, आपको पता है. मग जे मनन असतं त्याच्यात पण बोलणं असतं, तुम्हाला माहिती आहे का हे? डू यू वांट टू बी सक्सेसफुल इन लाइफ? तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे का? सो मेडिटेट ऑन द वर्ड ऑफ गॉड. मग चला ना देवाच्या वचनावर मनन करा. Psalm 1 says, he who meditates on the word of God day and night, he shall be like a tree planted by the rivers of water. आमेन. म्हणून तर स्तोत्र संहितामध्ये लिहिलेलं आहे, जो कोणी त्याच्या वचनावर अहोरात्र मनन करतो तो त्या झाडाप्रमाणे आहे जो नदी किनारे लागलेला आहे. हाँ, सो नदी किनारे पेड़ क्या जबरदस्त होता है, किसी की जरूरत नहीं है जाके उसको पानी दे. हाँ, वैसे ही तुम्हारे लाइफ में कोई जरूरत नहीं रहेगा कि लोग आके तुमको पाणी देना चाहिए. Praise the Lord. हालेलुया. काही गरज नाही की लोकांनी तुम्हाला येऊन मनवावं, पटवावं, काळजी करावी, तुमची पाठ थोपटावी. अरे प्लीज, कसा आहे तू, चर्चला ये रे बाबा, ऐसा तसा कोई जरूरत नहीं है. क्यों? क्योंकि वो पेड़ पानी के किनारे लगा हुआ है. आमेन. क्योंकि पानी उसको अपने आप मिल रहा है. हालेलुया. कोई क्या म्हणतात ते झाडाला पाणी देतात ना, उसकी जरूरत नहीं है, क्योंकि परमेश्वर ने उसको पानी के प्रवाह के नजदीक ही लगा दिया. आमेन. मग तुम्हाला कुणाला पाणी घालण्याची गरज नाहीये का, कारण तुम्ही आधीच त्या प्रवाहाजवळ आहात. सो ऐसा पेड़ के बारे में क्या लिखा है? He bears his fruits in season. आमेन. मग या झाडाबद्दल प्रभू म्हणत आहे, तो आपल्या प्रत्येक ऋतूमध्ये फळ देतो. हालेलुया. कुछ भी आने दो, संकट आ गया तभी भी फल दे रहा. अरे कौन सा पेड़ है ये, आज सीजन में फल दे रहा है बंदा. हाँ भाई, वो नदी किनारे उसको किसने तो भी लगाया. हालेलुया. 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 Praise the Lord. हालेलुया. ऐसे पेड़ की बहुत शान है. हमारे घर के पेड़ हमारे ऊपर डिपेंड होते हैं. मालकिन पानी दो, नहीं आता नहीं रे बाबा, आता नंतर. और कभी कभी मालकिन कचरे का पानी भी डाल देगी. पहले ऐसे बरेच लोग करतात ना, कुछ पानी कलर वाले बना देते, बाहेर कसं फेकायचं तर झाडात फेकून द्यायचं. समजदार को इशारा काफी है. ओके, तर पाणी कुठं फेकायचं? झाडाला देऊन टाका. अरे बाबा, तो ते तुम्ही लावलेले है ना, वो पेड़ तुमने लगाया, लेकिन जो पेड़ परमेश्वर लगाता है वो उसको पानी की जरूरत नहीं, उसको परमेश्वर खुद पानी के नजदीक लगाता है. आमेन. ते तुम्ही लावलेलं झाड आहे म्हणून तुम्हाला पाणी घालायला लागतं, पण जे झाड परमेश्वर लावतो त्याला तोच पाणी घालतो. हालेलुया. आणि असं झाड काय करतं? आपल्या हंगामी फळ देत असतं. आमेन. इतना ही नहीं, ही शाल बी फ्रेश अँड यंग. आमेन. एवढंच नाही, तो चांगला टवटवीत असेल आणि चांगला तरुण असेल. हाँ? मैंने एक आमेनोरा साइड में एक क्लिनिक देखा जिसमें लिखा है एंटी एजिंग ट्रीटमेंट्स, और बहुत कुछ लिखा है उसमें. मग एक अमेनोरा साईडला मी एक दवाखाना पाहिला, तिथे लिहिलेलं होतं की तरुण बनवण्याचा दवाखाना है. ऐसा दवाई अभी है आजकल. ओके, बहुत सारा टेक्निक्स आ गया है. सो बहुत सारे लोग उस चीज़ को फॉलो करते हैं. सो अगर हम उधर जाएंगे तो वो लोग लंबा काटेंगे. ओके, जर तिकडे गेला तर मग तुमचा खिसा पण खाली होणार हे नक्की आहे. चलो मैं आपको एक जोक सुनाता हूँ. सो एक बार एक बंदा डॉक्टर की स्लिप लेके जाता है और मेडिकल स्टोर वाले को पूछता है, बोलता है दवाई दो, तो एकदम वो फटाफट देखता है और दवाई दे देता है. सो मेडिकल स्टोर वाले को पूछता है कि तुमको कैसी इनकी हैंड राइटिंग समझती है? मेरे को तो कुछ समझ में नहीं आ रही है. ओके, ये क्या लिहिलंय असं, कोंबडीचे पाय, काय लिहिलंय काय कळलं नाही, पण तुम्हाला कसं काय कळतं येतं? तो डॉक्टर बोलता है आसान है. डॉक्टर ने लिखा, मैंने काट लिया, अभी तेरी बारी.
ओके, ये जोक है, हो गया ऐसा किसी को जाके बोलना है. ओके, सो एनिवेज, सो जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे, सो मेडिटेट ऑन द वर्ड ऑफ गॉड डे अँड नाईट. Amen. जर तुम्हाला यशस्वी व्हायचंय जीवनामध्ये, तुमच्या कुठल्याही कामामध्ये, तर देवाच्या वचनावर रात्रंदिवस मनन करा. करके देखो ना यार, चलो ट्राय करते, एक्सपेरिमेंट करते हैं. चला आता करून बघूया, बघा की काय होतंय. ऐसी चीजें करो, एक्सपेरिमेंट. उल्टी चीजें मत करो. तो शैतान बोलता है थोड़ा पी के देखना, क्या हिक किक लगता है, हिक नहीं किक. हाँ, थोड़ा फूक के देख. फूकू, क्या किक लगता है. वो किक उसको नहीं लगता है, वापस तुमको लगता है, और वो किक कभी छोड़ता नहीं है. तो ये सब चीज में डेयर करने से अच्छा परमेश्वर की बातों में डेयरिंग करो ना. Amen. या सगळ्या गोष्टींमध्ये डेअरिंग करण्यापेक्षा चला ना प्रभूच्या वचनामध्ये डेअरिंग करूया. है ना, शैतान बच्चों को, जवानों को फालतू चीजों में डेयर वेयर करने बोलता है. हाँ, जा उसको जाके जब थप्पड़ मार के आ. हाँ, जा उसको जाके किस करके आ. ऐसा बहुत कुछ चलता है. हाँ, जा उसको जाके गाली दे के आ. जा उसको जाके ये कर वो कर. ये क्या डेयर है यार, इससे कुछ नहीं होगा. वचन पे खड़े रहने की डेयरिंग करके देखो. Amen. वचनावर उभं राहण्याची डेअरिंग करून बघा. उस डेयर में तुम गिरोगे, मार खाओगे, नुकसान होगा, लेकिन इस डेयर में तुम्हारा नुकसान नहीं होगा, तुम्हारी बढ़ती होगी. Amen. हालेलुया. हालेलुया. सो वचन को मनन करके ट्राई करो, सिर्फ सुनो मत. पास्टर बोले हाँ अच्छा लगा नहीं चाहिए मेरे को, आपका ताली भी नहीं चाहिए. मेरे को वो चाहिए, पास्टर आपने बोला ना, उस दिन से मैं वचन को ना ऐसा पकड रहा. मला आवडलं जेव्हा अक्षय रणदिवे त्याने दुसऱ्याच दिवशी शिल्पाला फोन केलं. मागच्या गुरुवारी का त्याच्या आदल्या गुरुवारी मी असं बोललो होतो की आप जब सुबह उठते हो तो आपकी प्रायोरिटी क्या बनती है. मग मागच्या गुरुवारी का आता मधी पास्टरांनी असं वचनात बोललेलं की तुमची पहिलं प्राधान्य काय आहे ते ठरवा. तर जेव्हा सकाळी उठता तर तुम्ही काय करता. ओके, तर मैंने बोला था कि क्या आप अभी फोन के अपने आप आपके हाथ में आके गिरता नहीं है. ओके, सो ये चॉइस है. इट्स अ मैटर ऑफ चॉइस. इट्स नॉट फोर्सफुल. इट्स नॉट दैट यू नीड टू डू थिंग्स, बट इट इज समथिंग दैट यू गेट टू डू थिंग्स. मग हे निवड आहे. हे असं नाही की कुणीतरी तुमच्या हातात देतं, कुणीतरी करायला लावतं. नाही, ही तुमची निवड आहे. तुम्ही सकाळी उठून काय करता, तुम्हाला काय करायचं आहे, ही तुमची चॉईस आहे. है ना. तो वो बोलता कि मैं सकाळी उठलो की मला लगेच डॅडी पास्टरांचे आवाज शब्द कानावर आले. ओके, तो उसका हाथ जा रहा था मोबाइल के पास. डॅडी क्या बोले, ओके, कि प्रायोरिटी क्या है. तो तो म्हटला नाही, मी प्राधान्य देवाला देईन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो ये चीज सुनने से हमको सच में आनंद आएगा की खरंच तुम्ही पालन करताय, जे ऐकताय त्या गोष्टीला, और सच में तुम आशीर्वादित हो. Amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मैं आपके मोबाइल से जलता नहीं. ओके, इसलिए मैं बोल रहा हूँ कि मोबाइल को हाथ मत लगाओ. मैं बोल रहा हूँ प्रायोरिटी करो. ओके, तुम्ही प्राधान्य द्या गोष्टींना. अच्छा बच्चे लोग, मेरे को एक ऐसा वीडियो बनाना है, लेकिन देखते हैं कि मोबाइल के की जगह अगर लोगों के हाथ में कंटिन्यूस बाइबल रहेगा तो कैसे होगा. है ना, मैं आजकल बना रहे ऐसे लोग, तो अपन भी बनाएंगे ऐसा. ओके, कि आज जैसे लोग फोन लेके इधर उधर ऐसे चल रहे, तो एक ऐसा वीडियो बनाओ कि फोन नहीं, सॉरी, बाइबल लेके चल रहे तो कैसे, क्या हो जाएगा, डिफरेंस क्या हो सकता है. सच में हो सकता है ना. प्रेज द लॉर्ड. मग खूप फरक पडेल. करेंगे अपन वो वीडियो. बट एनीवेज, तो अभी के लिए इतना तो सुनो. हम लोग, ओके, बाइबल सेज द राइचियसनेस ऑफ फेथ ऑलवेज स्पीक्स. Amen. बायबल म्हणतं की विश्वासाद्वारे आलेलं जे नीतिमत्वता आहे ती नेहमी बोलते. सो ऑलवेज हैव द हैबिट ऑफ स्पीकिंग गॉड्स वर्ड. म्हणून नेहमी सवय ठेवा की ज्या गोष्टी तुम्ही ऐकता किंवा विश्वास धरता त्या बोला. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ये डेयरिंग करके देखो. बाइबल बोलता है कि वो बंदा नदी किनारे लगाए हुए पेड़ जैसा है, और फाइनल आशीर्वाद सुनो, लिखा है, एंड whatsoever he does shall prosper. Amen. आणि शेवटचा आशीर्वाद, फायनल आशीर्वाद ऐका. म्हणून बायबल म्हणतं की जे काही तो करेल त्याच्यात तो उन्नती पावेल. हालेलुया. थँक यू लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय महेंद्र, काही तो करेल, उन्नति पाओ. क्या करें, इधर 10 स्टेप्स देना चाहिए था ना, 10 स्टेप्स फॉर सक्सेसफुल बिजनेस, ये वो नहीं दिया.
परमेश्वर इथे तर 10 पायऱ्या द्यायला पाहिजे होत्या की तुम्ही कसं काय बिझनेस मध्ये सक्सेसफुल होताल, याच्या 10 पायऱ्या, पण तसं प्रभूने नाही दिलेलं. मेरे घर में बहुत मैनेजमेंट की किताबें पढ़ी है, ओके, जो बड़े बड़े लोगों ने गलतियां की उसमें से सीखो, है वो किताब, बहुत सारे बुक्स है, लेकिन बाइबल एक ही आंसर आपको दे रहा है. अगर आपको यशस्वी होना है तो परमेश्वर के वचन पर दिन रात मनन करो. बस जो माणूस देवाच्या वचनावर मनन करतो त्याचं काय होईल माहिती आहे, तो कशात पण हात घातला सक्सेस. हालेलुया, हालेलुया, ये क्या है जादू? जादू नहीं है भाई, परमेश्वर का वचन है अंदर. आमेन, आमेन, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इसीलिए बाइबल लेके चलने वाले लोग बनो, परमेश्वर के वचन को लेके चलने वाले लोग बनो. हालेलुया. आप फिर म्हणूनच देखो. बायबल घेऊन चालणारे लोक बना, परमेश्वराचं वचन हातात घेऊन चालणारे लोक व्हा. कुछ भी चीज में आप हाथ डालो सक्सेस. आमेन. कुठल्याही गोष्टीत तुम्ही हात घालताना तिथे यश बघतात. तुम्हाला स्वयंपाक करता येत नाही, तुम्ही वचनावर मनन करा. तुम्ही स्वयंपाकाला हाथ लाओ, अरे क्या टेस्टी बना है. ब्लू नाइल में भी नहीं मिलेगा ऐसा, ऐसे बिरयानी बन गई. सिरियसली काही तुम्ही कोणतीही गोष्ट असू द्या. यही एक बंदा था अपना जोसेफ, मग असाच एक माणूस होता ज्याचं नाव होतं योसेफ. एकदम परमेश्वर का प्रेमी था, लेकिन जोसेफ के लाइफ में स्टार्टिंग से अच्छा नहीं हुआ था. अच्छा करने जाता था, नुकसान होता था. भाइयों ने उसको गुलाम करके बेच दिया. मग तो कधी पण कुठलंही काम करायला जायचं ना, सुरुवातीला तर अजिबात चांगलं व्हायचं नाही. स्वतःच्या भावाने त्याला विकून टाकलेलं होतं. ओके, फिर बाद में वो राजा के इधर उसको बेचा गया, तो फारो ने देखा, ये यार वो लड़का कौन है रे, वो जो भी काम लेता ना, मैं देखा बहुत जबरदस्त होता है. हालेलुया. त्याने ती कोबी लावली, आजपर्यंत अशी कोबी आलीच नाही आपल्या शेतात. क्या जादू है क्या उसके अंदर, नहीं मालूम सर वो, लेकिन यहूदी आदमी है. हाँ, यहूदी लोग का परमेश्वर बहुत बड़ा होता है. आमेन. ठीक है, तो राजा देखता है, रोज चेक कर रहा है. एक काम कर, उसको खेती बाड़ी में से निकाल, उसको कंस्ट्रक्शन में डाल. कंस्ट्रक्शन में डाला, ये बिल्डिंग किसने बनाया, इतना प्लेन दीवार, आज तक कौन मिस्त्री है. मिस्त्री नहीं, वो नहीं क्या, वो बाजी वाला तुम बोले वो कोबी लगाया था, वो बंदा है, वो लड़का है. उसको ये भी आता है क्या, मालूम नहीं, वो तो गुलाम था, चड्डी पे अपने अपन उसको लेके आए थे. लेकिन देखो ना क्या मस्त बिल्डिंग बनाया. फिर राजा बोला, देखो इसको और चेक करने दे. एक काम कर, उसको यहाँ से निकाल और उसको मेरे घर के ऊपर सेटिंग कर दे, मतलब मेरे घर का सारा एडमिनिस्ट्रेशन संभालने को बोल. मग माझ्या घराची सगळी व्यवस्था आहे ना, आता तो बघेल. तो ये देखता है, अरे घर एकदम मस्त है, मेरी बीवी इतना अच्छा नहीं रखती है, उतना अच्छा जोसेफ रख रहा है. शादीशुदा है क्या, नहीं साहब, ये तो चड्डी वाला लड़का. बाजार में से अपन लेके नहीं गया है उसको. क्या है इसमें यार, ऐसा ये हर चीज करता है, जबरदस्त चमकता है. हाँ, कुछ तो है बंदे में. तो राजा ने उसको प्रमोट कर दिया. आमेन. राजाने मग त्याला वर वर घेत गेला. तो ऐसा प्रमोशन कब आता है, जब तुम परमेश्वर से ऑक्युपाइड होते हो. आमेन. जेव्हा तुम्ही प्रभूने भरलेला असताल ना, जेव्हा आप परमेश्वर से भरे हुए होते हो, दैट इज द वे प्रमोशन कम्स. मग त्याच वेळेस प्रमोशन येतं, उन्नति येते. उसी समय आपको प्रमोशन मिलेगा. एंड बाइबल में भी एक ही बिजनेस सक्सेस का आंसर लिखा है, गॉड वॉज विथ जोसेफ एंड ही वॉज अ सक्सेसफुल मैन. आमेन. आणि बायबल मध्ये एकच उत्तर दिलेलं आहे योसेफाच्या उन्नतीचं, ते म्हणजे परमेश्वर योसेफा बरोबर होता, म्हणून तो यशस्वी व्यक्ती झाला. आमेन. मैन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपने बहुत सारी किताबें पढ़ी होगी, लेकिन मेरे पास एक ही किताब है बाइबल, जिसमें लिखा है जो बंदा परमेश्वर के वचन पर दिन रात मनन करता है वो सक्सेसफुल होगा. आमेन. मग जो कोणी पण परमेश्वराच्या वचनावर मनन करतो तो यशस्वी होईल. सीरियसली बहुत आशीर्वादित है. सो प्रैक्टिस करो, स्टार्ट करो. मैंने मेडिटेशन पे बहुत पहले भी सीखा है. जस्ट एक बताता हूँ, मनन मतलब सिर्फ सोचना नहीं है, मनन मतलब धीरे धीरे मटर करना भी है. मी पहिलं पण तुम्हाला शिकवलेलं आहे, मनन म्हणजे फक्त विचार करत बसणं नाही त्या वचनावर. मनन म्हणजे हळूहळू पुटपुटणं पण आहे. धीरे धीरे श्वास के नीचे बोलना है, यीशु के मार्ग खाने से मैं चंगा हो गया, यीशुला बसलेल्या फटक्यांनी मी निरोगी आहे. अगर आपकी बॉडी आपको तकलीफ दे रही है, आपको कुछ तो दिमाग में माइंड में कुछ हो रहा है, चक्कर आ रहा है, यीशु ने बोला है यशायाह 43 में कि यदि मैं दौड़ूंगा तो मैं थकूंगा नहीं, यदि मैं चलूंगा तो मैं चक्कर आके गिरूंगा नहीं. आमेन.
बोला की तसं. मग बोला, हे सगळे वचन तुम्हाला माहिती पाहिजे. हा, पण प्रॉब्लेम काय, पास्टर मी चक्कर येऊन पडली. चक्कर यायच्या आधी तुम्हाला कळलं की चक्कर येते, मग तेव्हा वचन का नाही बोलले? प्रॉब्लम एक ही है, इधर डिपॉझिट नहीं है. आतमध्ये काही टाकलेलं नाही ना, म्हणून ते बाहेर येत नाहीये. अगर आप बैंक में 1 रुपया डिपॉजिट रखोगे और आप बोलेंगे मेरे को ना 1000 रुपए निकालने का, पास करो 1000, नहीं होता भाई. तुमने जितना भरा है उतना ही मिलेगा. मग जर तुम्ही बँकेत 1 रुपया ठेवलेला आहे आणि जाऊन चेकवर लिहिताल की मला 1000 रुपये पाहिजे आहे, तर तसं होणार नाही, निघणार नाहीत ते पैसे. So your job and my job is to make deposits in this bank. मग तुमचं आणि माझं काम काय आहे? त्या बँकेमध्ये पैसे टाकायचे आहेत. Yeah, deposits of God's word. मग जे डिपॉझिट आहे देवाच्या वचनाचं ते टाका आतमध्ये. Hallelujah. हालेलुया. ओके, अब मेरा बहुत कुछ बच्चों का आदत है, ओके, हमने सुना है, उन्होंने घर की दीवार खराब कर दी. कैसे? परमेश्वर के वचन लिख के घर की दीवार, इधर सब दीवार पे लिख रहे हैं यीशु के मार खाने से चंगा हो गया, मैं नीतिमान हूँ, ओके, यीशु ने मुझे पापों से धो दिया. मग बऱ्याचशा लेकरांची ही सवय आहे, मी पाहिलेलं आहे की ते भिंतीवर पण वचन लिहितात. Amen. Amen. Praise the Lord. हालेलुया. हाँ, पहले मेरे को बहुत पसंद आता था जब मैं मुंबई जाता था, तो लोनावला घाट में, खंडाला घाट में हमारे प्रभु के लोगों ने, बिलीवर लोगों ने पत्थर पे लिख दिया, जीसस लव्स यू, जीसस हील्स, जीसस ब्लेसेस, है ना. जो घाट में से गुजर रहा है वो पढ़ते बोलता है यार कौन है यीशु जो मुझसे प्यार करता है. हालेलुया. Amen. Amen. So anyways, अगर हम विश्वास के लोग हैं तो हम जरूर बोलेंगे. Amen. या और जर तुम्ही विश्वासाचे लोक आहात तर तुम्ही विश्वासाचे शब्द बोलताल पण. 8वां वचन कहता है, बट द वर्ड ऑफ द लॉर्ड इज नियर यू इन योर माउथ अँड इन योर हार्ट. मग रोमकरास पत्र 10:8 मध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराचं वचन तुझ्या जवळ आहे आणि तुझ्या हृदयात आहे. कुठं कुठं आहे माहिती आहे? द वर्ड ऑफ गॉड इज नियर यू, मग कुठं आहे? परमेश्वराचं वचन तुझ्या जवळ आहे, आपके निकट है, इन योर माउथ और आपके मुख में है, एंड इन योर हार्ट. आपके हृदय में भी है. और क्या चाहिए? अगर हार्ट में है, नजदीक है, मुख में है, तो उसको आने दो. आमेन. Amen. सो बस परमेश्वर के वचन को बाहर आने दो. और क्या है? मग प्रभूच्या वचनाला बाहेर येऊ द्या. अजून काय पाहिजे आहे? 10वां वचन लिखा है, फॉर विद द हार्ट वन बिलीव्स अनटू राइचियसनेस. मग 10व्या वचनात लिहिलेलं आहे की विश्वास हृदयाने होतो, बट एंड विद द माउथ कन्फेशन इज मेड अनटू सल्वेशन. आणि मुखाने जे कबुली येते त्याच्याने तारण प्राप्ती होते. आमेन. हालेलुया. तो सुनो, ये बहुत जरूरी है कि तुम क्या कबूली कर रहे हो, कैसे कर रहे हो. तो हृदयाने माझा विश्वास आहे, पण तोंडाने पण बोला ना. ओके. Amen. For the scripture says, whoever believes on him will not be put to shame. कारण शास्त्र म्हणते त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही. आमेन. हालेलुया. अगर आप उस पे विश्वास करके कुछ चीजों की घोषणा कर रहे हो, परमेश्वर आपकी घोषणा को रिस्पेक्ट करता है और परमेश्वर आपको अपमानित होने नहीं देगा. Amen. मग जर तुम्ही प्रभूच्या वचनावर भरोसा ठेवत आहात तर प्रभू तुम्हाला कधीच लज्जित आणि फजित होऊ देणार नाही. इसीलिए परमेश्वर के वचन पे खड़े रह के तुम जोर से घोषणा करना चालू करो. Amen. म्हणूनच तर देवाच्या वचनावर उभे राहा आणि जोर जोरात घोषणा द्यायला सुरुवात करा. अगर तुमको कोई हॉस्पिटल में भगाते जा रहे थे, मत बोलो मेले मी. जर कोणी तुम्हाला दवाखान्यात नेत आहे तर असं म्हणू नका, मेलो 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 आता मी मेलो. अक्षय माझा हात धर. हे चल बाजूला हो अक्षय. बोलता मोठ्याने बोला, मी मरणार नाही तर देवाची घोषणा Amen. Amen. ऐसे मना, ऐसे बोलिए कि मैं मरूंगा नहीं लेकिन जीऊंगा और परमेश्वर के वचन की सुवार्ता करूंगा. Praise the Lord. हालेलुया. कुछ लोग तो इतने खतरनाक होते हैं, मतलब उनको परमेश्वर का वचन भी नहीं मालूम, लेकिन कभी कभी लगता है कि बीमारी इन लोगों को डरती नहीं. सिरियसली हमने बहुत लोगों से ऐसे मिले. मग काही लोक तर इतके खतरनाक असतात की त्या लोकांना आजारपण पण घाबरत असेल. हाँ, वो हमको बोले, हे मी म्हटलं हे काय सगळं नळ्या बिळ्या लावलेत. डॉक्टर म्हटलं काढा ते नळ्या, मी चालले घरी. और प्रभु के बच्चे रहेंगे तो 2च नळी. उनको 2 नली में भी विश्वास नहीं है. हाँ, जास्त नळ्या पाहिजे. यहाँ पे वो बंदे को जितने नली वो बोलेंगे आपने का वो सब नहीं चाहिए, हमें भाग के आया ससुन में से, एक बंदा हमको बोला. और इधर बिलीवर बोल रहा है अच्छा अजून नळ्या लावा की साहेब. एक अविश्वासू आम्हाला म्हणतो
की मी ससूनमधनं पळून आलो आणि बरा पण झालो, पण विश्वासू लोक म्हणतात मला दवाखान्यात घेऊन जा. हाँ प्लीज, मैं अगेंस्ट नहीं हूँ, आपको जाना है जाओ, ओके, पैसा आपका है, डॉक्टर आपका है, ओके, लेकिन मैं ये बोल रहा हूँ की देवाच्या वचनाची घोषणा करा, तुम्ही स्वतःला संकटातून बाहेर काढता. ओके, सो चलो चलो ठीक है, हम पेड़ की बात की ही है, तो मेरे को लास्ट चीज बता के मैं बंद करूंगा. जेरेमाया चैप्टर 17. चला, तर मी झाडाबद्दल बोललोच आहे, तर जाऊया यिर्मयाचं पुस्तक याचा 17वा अध्याय एंड 5th वर्स. आणि 7वं वचन. यहाँ पे 2 पेड़ों की बात की गई है. अभी आप खुद के बारे में सोचो, आप कौन सा पेड़ हो. मग इथे 2 झाडांबद्दल बोलण्यात आलेलं आहे. आता तुम्ही विचार करायचा आहे नक्की कुठलं झाड तुम्ही आहात. चिंता मत करो, मैं जस्ट 5 मिनट में खत्म करता हूँ. यहाँ पे लिखा है, thus says the Lord, cursed is the man who trusts in man. मग इथे असं लिहिलेलं आहे की श्रापित आहे तो मनुष्य जो मनुष्यावर भरोसा ठेवतो And makes flesh his strength. आणि मनुष्याला आपलं बळ बनवतो. देख रहे हो, परमेश्वर कह रहा है श्रापित है वो व्यक्ति जो मनुष्य को अपनी ताकत बनाता है और मनुष्य पर भरोसा कर रहा है. ओके, एंड his heart departs from the Lord. आणि त्याचं हृदय परमेश्वरापासून लांब गेलेलं छठा आहे. वचन कहता है, for he shall be like a shrub tree in the desert. मरा हिंदी. वाचत होतो आतापर्यंत यिर्मया 17:5 पासून वाचत आहे. 6व्या वचनात लिहिलेलं आहे, तो वैरानातल्या झुडपासारखा होईल. सिक्स्थ वर्स. वह निर्जल देश के अधमरे पेड़ के समान होगा और कभी भलाई न देखेगा. वह बस आता बघा, त्या माणसाची दशा सांगितलेली आहे जो देवावर विश्वास ठेवत नाही. ओके, आणि माणसावर विश्वास ठेवतो. कसा जो मनुष्य परमेश्वर पर भरोसा नहीं रखता है उसकी दशा पर यहाँ पे बताई He गई shall है. be like a shrub in the desert. वो ऐसा होगा कि जो निर्जल पेड़ के समान है. काय आहे ते निर्जल? अधमरे आदमरा पेड़. पेड़. श्रब म्हणजे असं झुडप असतं ना छोटं छोटं तसं, आणि वाळवंटामध्ये असं लागलेलं झुडप वाळून गेलेलं आहे असा तो माणूस असेल. देखो कितनी खराब उसकी अवस्था है. और देखो आगे क्या लिखा है, and shall not see when good comes. मग जे कल्याण होईल तो ते पाहणार नाही. बाप रे, ये इंसान की हालत देखो जिसको परमेश्वर पसंद नहीं है. ओके, जो परमेश्वर पर भरोसा नहीं करता है, तो भला कल्याण आता भी रहेगा तभी भी उसको दिखाई नहीं देगा, क्योंकि वो इतना दुखी है, इतना निराश है, इतना नाराज है. मग चांगलं होताना तो बघणारच नाही. का? कारण त्याने देवावर भरोसा नाही ठेवलेला. इतका तो दुखी आणि निराश व्यक्ती आहे म्हणून. But shall inhabit parched places in the wilderness. मग पण इथे लिहिलेलं आहे अरण्यातील वृक्ष स्थळांमध्ये तो जाऊन राहील. हाँ, तो ऐसा आदमी जिसके जीवन में परमेश्वर नहीं है, ओके, वो क्या हो जाएगा, सूखे हुए जंगल में, रेगिस्तान में घूमता रहेगा, भटकते रहेगा, वहां पे जाएगा. इन अ सॉल्ट लैंड विच इज नॉट इनहैबिटेड. आणि मग क्षार भूमी किंवा निर्जल प्रदेश मध्ये तो वस्ती करेल. हाँ, क्षार भूमि का मीठ नुसतं तिथं आहे. निर्जन प्रदेशात तो निर्जल. राहील. ऐसी जगह पे ये बंदा घूमता रहेगा. तो ये उनकी दशा है जो परमेश्वर पर विश्वास नहीं करते, बट मनुष्य की अपनी ताकत मानते हैं. 7वां वचन हमारे लिए. आमेन. Amen. सुनना है आपको? 7वां वचन पढ़ेंगे. ब्लेसेड इज द मैन हु ट्रस्ट इन द लॉर्ड. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो त्याचा भाव विषय परमेश्वर आहे तो धन्य. हालेलुया. धन्य हालेलुया. है वो मनुष्य जो परमेश्वर पर भरोसा करता है और जो परमेश्वर को अपनी आशा बनाता है. आमेन. जिसका आधार परमेश्वर है. आमेन. क्या आपने परमेश्वर को अपनी आशा बनाई है? क्या आपने परमेश्वर पर अपना भरोसा किया? येस. तो क्या है, देखो आपके बारे में लिखा है 8वें वचन में, फॉर ही शैल बी लाइक अ ट्री प्लांटेड बाय द वॉटर्स. मग 8व्या वचनात तुमच्याबद्दल लिहिलेला आहे, तो जलशयात जवळ लाविलेल्या वृक्षासारखा होईल. आमेन. वापस लगाया गया. हालेलुया. हालेलुया. आगे परमेश्वर तुमको लेके लगा रहा है, ये बहुत बड़ी बात है. आमेन. और वो भी जल प्रवाह के पास लगा रहा है. वाह, यहाँ पे तुमको किसी ने लगाया नहीं है, परमेश्वर ने लगाया है. हालेलुया. बाइबल में लिखा है
he who is planted in the house of the Lord shall flourish in the house of God. Amen. इथं तुम्हाला कोणी आणून लावलेलं नाही, स्वतः परमेश्वराने आणून इथं लावलेलं आहे. आणि बायबल म्हणतं जो कोणी परमेश्वराच्या मंदिरात रुजला गेलेला आहे, लावला गेलेला आहे, रोपण केलेला आहे, तो आशीर्वादित आहे. आणि मराठीत छान लिहिलंय, त्याच्या जीवनात आशीर्वादाची रेलचेल असेल. आमेन. हालेलुया. Amen. So लाइन लगी रहेगी आशीर्वाद की उनके. Amen. Amen. So यहाँ पे लिखा है वो पानी के नजदीक लगा हुआ पेड़ समान है. अभी देखो ये पेड़ कैसा है, सुनो सुनो सुनो, which spreads out its roots by the river. मग ऐका, इथे लिहिलेलं आहे की तो झाड कसं आहे, ज्या आपले मुळ नदी किनारी घालतं. ओके, वो जाता है बराबर जहाँ पानी है, अपने मूल रूट्स को फैलाता है, जड़ों को फैलाता है, ताकि उसमें से सारा सत्व पोषण ले. And will not fear when heat comes. आणि जेव्हा पण उन्हाची झळ येते तेव्हा तो घाबरणार नाही. हालेलुया. Amen. हालेलुया. ऐसा अर्थ क्या है, संकट आएगा लेकिन नीतिमान व्यक्ति डरेगा नहीं. आमेन. संकट की तो बात दूर है, संकट की उष्णता भी नजदीक आए तभी भी ये डरेगा नहीं. आमेन. क्यों, यहाँ पे लिखा है क्योंकि वो परमेश्वर पर भरोसा करता है. आमेन. संकटाची भनक पण लागली तरी पण तो घाबरणार नाही. लेकिन जो दूसरा आदमी था डेजर्ट में, वो तो अच्छा भी आया तभी उसको दिखेगा नहीं. हालेलुया. लेकिन यहाँ पे जो नीतिमान है, उसको अगर बुराई आती हुई भी दिखी तभी भी डरने वाला नहीं है. पण हा जो अविश्वासू माणूस आहे तो चांगलं येताना पण त्याला दिसणार नाही किंवा बघणार नाही. पण हा जो विश्वासू माणूस आहे, किती संकट आलं किंवा उन्हाची झळ पण लागली तरी पण तो घाबरणार नाही. हाँ, मतलब ये देखेगा, अरे अक्षय संकट येत आहे, मग काय, काही नाही, मला झळ लागतच नाहीये. आमेन. हाँ, क्योंकि मैं कौन हूँ, मैं नदी किनारे लगा हुआ पेड़ है. हालेलुया. हाँ, वो जो बाजू वाले पेड़ लोग है ना, उनको हीट लग के चला जाएगा. नेक्स्ट उसमें लिखा है, बट इट्स लीफ विल बी ग्रीन. आमेन. मग पुढे लिहिलेलं आहे, त्याची पानं नेहमी हिरवेगार असतील. आमेन. हालेलुया. हिरवेगार म्हणजे काय, टवटवीत. ओके, हाँ, तो वो मैं बोल रहा था आपको कि एंटी एजिंग टेक्निक्स में हजारों लाखों रुपए खर्चा कर रहे हैं लोग, लेकिन हाँ. प्रभु के बच्चों को फ्री में मिल रहा है. आज जे तरुण होण्याचे जे टेक्निक आहेत त्याच्यामध्ये हजारो रुपये घालवतात लोक, पण तुम्हाला आपल्याला हे सगळे जे ट्रीटमेंट आहे फुकट भेटत आहे. है ना, परमेश्वर की बातों पे मनन करो, आप यंग दिखते जाओगे. आमेन. आमेन. ओके, और आगे लिखा है, विल नॉट बी एंशियस इन द ईयर ऑफ ड्राउट. आमेन. मग पुढे लिहिलेलं आहे, दुष्काळ जेव्हा येतो, दुष्काळाच्या वर्षी तो चिंतात पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो ये नाही म्हणणार दुष्काळात 13वा महिना, तो म्हणत दुष्काळात 13वा महिना चालू दे. हालेलुया. हालेलुया. ऍटिट्यूड चेंज हो गया बंदे का. काही लोकांचं पहिलाच महिना असेल तरी दुष्काळ 13वा महिना. अरे पहिलाच महिना आहे रे, नाही नाही 13 महिना, अरे 12 कधी संपले तुझे. उलटा जो नीतिमान आहे वो बोलेगा, अच्छा दुष्काळ आला, कितवा महिना आहे, 12वा महिना, 13 पण येऊन जाऊ दे. आमेन. Praise the Lord. हालेलुया. क्यों, क्योंकि नदी किनारे लगाया हुआ मैं. आमेन. Hallelujah. थैंक यू लॉर्ड. एंड नेक्स्ट, अच्छा ठीक है, और लास्ट वाला लिखा है, नॉर विल सीज फ्रॉम यील्डिंग फ्रूट. आमेन. आणि शेवटी लिहिलेलं आहे, तो फळ देण्याचे कधीच सोडणार नाही. हालेलुया. टेंशन आया, संकट आया तो वो फल देना छोड़ेगा नहीं. आमेन. कुछ लोग टेंशन आया, संकट आया तो सबको मार गिराएंगे. हाँ, मला एवढं टेंशन आहे, मला एवढं टेंशन आहे. लेकिन जो परमेश्वर पे निर्भर है ना, वो बोलेगा ठीक है, रिलैक्स रहेगा, कूल रहेगा कि प्रभु तू सब संभाल रहा है. मेरे को मालूम है टेंशन आने से हम हिलते हैं, नो प्रॉब्लम. लेकिन जो बंदा वचन पर, परमेश्वर पर निर्भर है, वो इस पेड़ के समान है. आमेन. Praise the Lord. Hallelujah. So church, it is our decision whether we want to be a shrub in the desert or we want to be a tree planted by the rivers of water. आमेन. मग चर्च हे आपल्या हातात आहे की तुम्हाला अरण्यात लावलेल्या झुडपाप्रमाणे व्हायचं आहे का नदी किनारी लागलेल्या झाडाप्रमाणे व्हायचं आहे. Amen. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. अगर आपके रिश्तेदार, परिवार वाले जंगल में फंसे हुए उस सूखे पेड़ जैसे है, तो उनको लेके आओ, नदी किनारे लगा दो. हालेलुया. हालेलुया. वो वापस खड़े हो जाएंगे. आइए प्रार्थना करते. लॉर्ड, वी सील योर वर्ड्स इन एवरी हार्ट इन द ब्लड ऑफ जीसस. प्रभू, या वचनांना आम्ही प्रत्येक हृदयामध्ये तुझ्या रक्ताने झाकतो. I declare our church members, I declare your people as trees planted by the rivers of water. आमेन. प्रभू, मी माझ्या चर्चच्या लोकांना, तुझ्या लोकांना प्रभूजी घोषित करतो की ते नदी किनारे लागलेल्या झाडाप्रमाणे आहे. मेरे पीछे बोलो, मैं मैं नदी किनारे लगाए हुए नदी किनारे लगाए हुए
पेड़ समान हो। पेड़ समान। आमेन।